नमस्कार. तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर बांधायचे विचार करताय, पण तुम्हाला योग्य हाऊस डिझाईन मिळत नाही आणि जे डिझाईन मिळतात त्यात तुम्ही समाधानी नाही आहात आणि तुमचा पण प्लॉट 25x40 आहे का? त्यावर मी आज एक सोल्युशन घेऊन आलो आहे. नमस्कार, मी सचिन, तुमचा जवळचा सिव्हिल इंजिनिअर मित्र. आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे 25x40 प्लॅनमधील 2 BHK हाऊस प्लॅन. चला तर मग या हाऊस प्लॅनची सविस्तर माहिती घेऊया. मी जेव्हा एखादा हाऊस प्लॅन डिझाईन करतो त्यावेळेस मी 3 गोष्टींना प्राधान्य देतो. पहिली म्हणजे प्लॅनिंग. तर प्लॅनिंगमध्ये काय काय येतं? जागेचा पुरेपूर वापर. दुसरी वास्तू. आणि तिसरी म्हणजे आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे व्हेंटिलेशन. कारण आज जेव्हा आपण एखादा प्लॉट घेतो त्यावेळेस आपल्या प्लॉटच्या तिन्ही बाजूला पक्की घरे झालेली असतात. त्यामुळे आपल्याला व्हेंटिलेशनसाठी आपल्याच डिझाईनमध्ये अशा काही प्रकारे डिझाईन करावं लागतं की त्या थ्रू आपल्याला दिवसभर आरामात व्हेंटिलेशन मिळू शकेल. चला तर मग आपल्या प्लॅनची सविस्तर माहिती घेऊया. आपला हा प्लॉट 25x40 आहे आणि या प्लॉटचा फ्रंटेज आहे 25 फीट. फ्रंटेज म्हणजे रस्त्याकडील बाजू. सुरुवातीला आपण अशी मोठी पार्किंग दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही एक SUV आणि 2 बाईक्स आरामात पार्क करू शकता. सुरुवातीलाच आपण आउटर साईडला स्टेअरकेस दिलेले आहेत जेणेकरून वरचा फ्लोअर तुम्हाला रेंटने पण देऊ शकता. पार्किंगमधून समोर गेल्यानंतर आपण एक मोठा असा लिव्हिंग हॉल दिलेला आहे. लिव्हिंग हॉलच्या समोरच आपण डायनिंग हॉल पण दिलेला आहे. आपण एक मोठं L साईजमध्ये किचन दिलेलं आहे. किचनच्या बाजूला आपण एक मोठी युटिलिटी दिलेली आहे ज्याचा उपयोग तुम्ही वेट किचन, वॉशिंग मशीनसाठी वगैरे करू शकता. तिथंच डायनिंग हॉलच्या शेजारी आपण एक कॉमन टॉयलेट वॉशरूम बेसिन दिलेला आहे. त्याच्या बाजूला आपण एक मोठी अशी पूजा रूम दिलेली आहे आणि आपल्या प्लॉटच्या एकदम बॅक साईडला पाठीमागच्या बाजूला आपण 2 बेडरूम डिझाईन केलेले आहेत. ज्या बेडरूम्सना पाठीमागच्या बाजूला असल्यामुळे प्रायव्हसी भरपूर भेटते. 2 बेडरूमच्या मध्ये एक आपण वॉशरूम डिझाईन केलेला आहे. तर यात आपण प्लॅनिंग करताना जागेचा पुरेपूर योग्यपणे आपण वापर केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपला हा प्लॉट पूर्व दिशेला असल्यामुळे आपण आग्नेय दिशेला किचनचा ओटा म्हणजेच किचन डिझाईन केलेला आहे. आणि राहिली तिसरी गोष्ट व्हेंटिलेशन. तर व्हेंटिलेशनसाठी आपण 2 OTS दिलेले आहेत जे 2 बेडरूम आणि एक वॉशरूमच्या मध्ये आहे बॅक साईडला आणि दुसरं आहे डायनिंग हॉलच्या बाजूला वॉशरूमच्या बॅक साईडला. तर असा आहे आपला आजचा 2 BHK हाऊस प्लॅन. जर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवरती म्हणजेच G+1 कन्स्ट्रक्ट जर करायचे असेल तर तुम्ही सेम प्लॅन वरच्या फ्लोअरला देखील अप्लाय करू शकता. बाहेरच्या साईडला स्टेअरकेस दिल्यामुळे तुम्ही वरचा फ्लोअर देखील रेंटमध्ये देऊ शकता. तर तुम्हाला आजच्या प्लॅनमधील सर्वात महत्त्वाची आणि आवडलेली गोष्ट कोणती? OTS, प्लॅनिंग की वास्तू? यापैकी तुम्ही एक गोष्ट मला कमेंटमध्ये कमेंट करून लिहा. आणि जर तुम्हालाही अशाच तुमच्या प्लॉट साईजवर कस्टमाइज प्लॅन हवे असतील तर तुमची प्लॉट साईज कमेंटमध्ये लिहा. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपल्या या चॅनलवर आपण असेच छोट्या प्लॉट साईजमध्ये कस्टमाइज प्रीमियम हाऊस प्लॅन घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजेच पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.